ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती परीक्षा पाहू शकता 14 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 जवळजवळ 7 ते 8 सत्रांमध्ये ही भरती परीक्षा पूर्ण झालेली आहे, घेण्यात आली आहे. TCS मार्फत ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती, म्हणजे घेण्यात आली होती. विविध परीक्षा केंद्रांवर ही राबवण्यात आली होती. या भरती परीक्षेचा जे आन्सर की निकाल आहे, आन्सर की उत्तर तालिका ही जाहीर झालेली आहे. फक्त 2च दिवसामध्ये पाहू शकता या आन्सर की उपलब्ध झाली आहे. पहिले उत्तर तालिका. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता TCSनं आत्तापर्यंत घेतलेल्या परीक्षेमध्ये पहिल्यांदाच ही मायनस मार्किंग जी आहे, निगेटिव्ह मार्किंग ही सुरू केलेली आहे. तर या पद्धतीने उत्सुकता आहे की किती मार्क्स उमेदवारांना मिळत आहेत. तर कट ऑफ जो आहे हा कशा पद्धतीने लागेल याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात की निवड प्रक्रिया कशी आहे आणि अंदाजित जो कट ऑफ आहे ICDS अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी किती असेल, कमीत कमी किती गुण उमेदवारांना मिळवणे आवश्यक आहे, सेफ स्कोअर किती आहे, डिटेलमध्ये पाहूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर ICDS अंगणवाडी सुपरवायझर भरती परीक्षा पूर्ण झाली आहे. यानुसार निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा होता, भरती परीक्षा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जी निकाल आहे म्हणजेच पहिली उत्तर तालिका आन्सर की उमेदवारांच्या लॉग इन IDवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबद्दल आक्षेपाबद्दलची माहितीसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानुसार उमेदवार आक्षेपासाठीची फी भरून जे आक्षेप आहेत त्यांचे जे ऑब्जेक्शन आहे हे नोंदवले जाऊ शकतात. हा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. यानंतर पाहू शकता आक्षेपांवरती त्यांचं निरसन करून जे आक्षेप आहेत ते बरोबर आहेत त्या आक्षेपांचे उमेदवारांना गुण जाहीर करून गुण देऊन दुसरी आणि अंतिम उत्तर तालिका पुढच्या टप्प्यामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये जाहीर केली जाईल. यानंतर पाहू शकता उमेदवारांचं रॉ स्कोर कार्ड जो आहे म्हणजे उमेदवारांचे जे गुण आहेत हे दर्शवले जातील. उमेदवारांचे गुण जे आहे हे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे असतील, म्हणजे बिफोर नॉर्मलायझेशन असतील. आणि यानंतर नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली आहे सुपरवायझर 102 पदांसाठीची. नॉर्मलायझेशन नंतरचे जे उमेदवारांचे गुण आहेत वाढलेले किंवा कमी झालेले प्लस मायनस या पद्धतीने ते गुण जे आहे हे जाहीर केले जातील, यादी जाहीर केली जाईल. आणि त्यानुसार रिक्त जागेनुसार कट ऑफनुसार उमेदवारांची पुढची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर जॉईनिंग प्रोसेस असेल. तर ही झाली पूर्ण निवड प्रक्रिया आहे, आपण पाहिली आहे. आता हा जो ICDS अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची विभागची जी कट ऑफ आहे, या मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठीची कट ऑफ ही किती असेल आणि कशा पद्धतीने काढली जाईल हे विस्तारित पद्धतीने पाहूयात. महत्त्वाचे पॉईंट्स तर पाहू शकता एकूण जी भरती परीक्षा आहे 102 जागांसाठीची झाली होती. आता 102 जागांसाठी पाहू शकता ही जी भरती परीक्षा झाली होती अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी 25 ते 30 हजार जवळजवळ अर्ज आले होते असा अंदाजित आकडा आहे. एक्झॅक्ट आकडा हा जाहीर करण्यात आला नाही, अंदाजितची संख्या आहे मी तुम्हाला सांगत आहे. कारण जी सत्र झालेली आहेत पाहू शकता 7 ते 8 सत्रामध्ये परीक्षा झाली आहे. याचाच अर्थ 25,000पेक्षा जास्त ही संख्या असणं अपेक्षित आहे. यानुसार एकूण आलेले अर्ज आपण पकडले. यानंतर एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली, आता प्रत्येक परीक्षा केंद्रांवर एकूण किती उमेदवार उपस्थित होते याबद्दलचा आकडासुद्धा अंदाजित आकडा जो आहे तो सुद्धा उपलब्ध नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता. तुम्ही परीक्षा दिलेली आहे, तुमच्या परीक्षा केंद्रांवर किती उमेदवार हजर होते याचा तुम्हाला अंदाज आला असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे ह्या परीक्षेमध्ये TCS मार्फत अचानकच याबद्दलची अपडेट देण्यात आली होती. जाहिरातीच्या वेळी ही अपडेट नव्हती, यानंतर अपडेट देण्यात आली होती. परीक्षेच्या 7 ते 8 दिवस अगोदर निगेटिव्ह मार्किंग जाहीर करण्यात आली होती. 0.5 इतकी निगेटिव्ह मार्किंग TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये सगळ्यात पहिल्यांदाच ही 0.5 इतकी ही जी निगेटिव्ह मार्किंग आहे ही जाहीर करण्यात आली होती. आता या निगेटिव्ह मार्किंगमध्ये ग्रुप लेवल टायमरसुद्धा होता, म्हणजे ग्रुप लेवल टायमरसुद्धा आत्ताच उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे 25-25चे जे 4 सेक्शन करण्यात आले होते तो ग्रुप लेवल टायमरसुद्धा आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा ह्या दोन्हींमुळे पेपरचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफवर खूप जास्त फरक पडलेला आहे. पाहू शकता अंदाज तुम्ही असा घेतला, जबरदस्त परिणाम पडलेला आहे कट ऑफवर. याचं कारण पाहू शकता. आता तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, म्हणजे आता
मायनस मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर तुम्हाला अटेम्प्ट करायचं नाही, म्हणजे सोडवायचा का नाही याबद्दल तुमच्या मनात अंदाज असणार आहे की एक्झॅक्टली काय करायचं आहे, गोंधळ उडालेला आहे. तर या पद्धतीने अटेम्प्ट करायचे प्रश्न किती, सोडवायचे प्रश्न किती आणि सोडायचे प्रश्न किती ह्याच्यामध्ये उमेदवारांचा परीक्षा देणारे जे उमेदवार आहेत यांचा गोंधळ उडालेला आहे. तर यानुसार पाहू शकते यामध्ये समजा आता 100 प्रश्न आहेत एकूण 200 गुणांसाठीचे आणि यामध्ये 0.5ची निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे समजा जर 50 प्रश्न तुम्ही 100 प्रश्न सोडवलेत, टोटल सगळे प्रश्न सोडवले, यामध्ये 50 प्रश्न तर तुमचे बरोबर आलेत आणि 50 प्रश्न हे चुकीचे आलेत, बरोबर. तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक बरोबर प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 50 प्रश्नांचे 100 गुण तुम्हाला प्राप्त झाले. आता 50 चुकीचे आहेत, बरोबर. तर 50 चुकीचे त्याच्यामध्ये 50 गुण मायनस झाले आणि त्याचबरोबर 0.5 इतकी गुणसुद्धा त्यामधून मायनस झालेली आहेत. म्हणजे एकूण 25 गुण प्लस त्याच्यामधून मायनस होणार आहेत. म्हणजे एकूण गुण तुम्हाला मिळणारे किती राहिले, फक्त 75 इतके राहत आहेत. तर या पद्धतीने पाहू शकता तुमच्या गुणांवर इतका इफेक्ट पडत आहे. म्हणजे 75 मायनस होत आहेत. यामध्ये 75 म्हणजे 50 गुण तुम्हाला मिळालेले आहेत आणि 50 गुण प्लस मायनस होत आहेत. म्हणजे फक्त 25च पडत आहेत. पाहू शकता इतका इफेक्ट तुमच्या गुणांवर पडणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीचा इफेक्ट जो आहे तुमच्यावर पडत आहे. म्हणजे एक्झॅक्टली जे मार्क्स आहेत हे कमी होत आहेत. आता यामध्ये पाहू शकता नॉर्मलायझेशनसुद्धा त्यानंतर होणार आहे. म्हणजे ज्या कठीण पाहू शकता ज्या कठीण आहेत, जे सत्र कठीण आहेत, त्या शिफ्ट कठीण आहेत, त्याचे मार्क्स जे आहे जास्त वाढतील आणि ज्या सोप्या सत्र आहेत, सोप्या शिफ्ट आहेत त्यांचे कमी होतील. तर अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन नंतरसुद्धा प्रोसेस होईल. सध्या आपण जी पहिली उत्तर तालिका आलेली आहे या पहिली उत्तर तालिकेच्या आधारे किती गुण उमेदवारांना प्राप्त होतील हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. याबद्दलच आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता यामध्ये कशा पद्धतीने ही कट ऑफ लागेल, अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची कट ऑफ अंदाजित कशी असेल याबद्दलचा या व्हिडिओ सेशनची महत्त्वाची माहिती पाहूयात की सेफ स्कोअर तुम्हाला किती मिळवणं आवश्यक आहे. तर पाहू शकता साधारणपणे कट ऑफ जी आहे ही 155पेक्षा जास्त जाणार नाही आहे. पाहू शकता 155पर्यंत कट ऑफ लागेल. मायनस मार्किंग, निगेटिव्ह मार्किंगमुळे बहुतांश उमेदवारांनी जास्त प्रश्न सोडवले नसणार आणि ज्या उमेदवारांनी सोडवलेत त्यांचे मार्क्ससुद्धा कमी होणार आहेत. त्यामुळे 150-55पेक्षा जास्त ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा जाणार नाही आहे हे नक्की. आणि त्या बाकीच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा यापेक्षा कमी होईल. पहिली आन्सर की उपलब्ध झालेली आहे पाहू शकता आणि त्यानंतर चित्र क्लिअर होत आहे की एकूण गुण पाहू शकता कमेंट्स बॉक्समध्ये ज्या रिप्लाय आलेले आहेत त्यामध्ये 120, 125, 130पर्यंत जास्तीत जास्त उमेदवार आहेत. याचाच अर्थ 150, 155, 140सुद्धा हा सेफ स्कोअर म्हणता येईल. माझ्या मते 150 हा सेफ स्कोअर आहे कारण त्याच्यापेक्षा जास्तही कट ऑफ जाणार नाही. विस्तारित पद्धतीने पाहूयात एकूण किती जागा कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आहेत आणि त्यानुसार किती ही कट ऑफ लागत आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण 27 जागा होत्या. या 27 जागांची अपेक्षित कट ऑफ मला वाटते 148, 150, 152 इतकी असेल. ओबीसी कॅटेगरी पाहू शकता एकूण 19 जागा आहेत टोटल. याची अपेक्षित कट ऑफ 145 ते 145पर्यंत जाऊ शकते, 140 ते 145पर्यंत. यानंतर पाहू शकता EWS जो संवर्ग आहे यामध्ये एकूण 13 जागा होत्या आणि 13 जागांचा अपेक्षित जो कट ऑफ आहे 140 ते 142पर्यंत हा जाऊ शकतो. यानंतर नव्याने प्रवर्ग जो निर्माण झालेला आहे SCBC प्रवर्ग यासाठी एकूण 13 राखीव जागा होत्या आणि अपेक्षित जो कट ऑफ आहे 142 तो 145 इतका आहे. ST कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण 6 जागा कमी होत्या. त्या 6 जागांसाठीचा अपेक्षित कट ऑफ अर्जसुद्धा यामध्ये कमी आले असणार. त्यामुळे अपेक्षित जो कट ऑफ आहे 130, 135पर्यंत जात आहे. यानंतर SC कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण 13 जागा होत्या टोटल आणि 13 जागांमध्ये जो अपेक्षित कट ऑफ आहे 132 तो 135पर्यंत हा जात आहे. NT कॅटेगरीचा कट ऑफ हा जास्त जात आहे. याचं कारण ज्या अर्ज आहेत हे जास्त आलेले असणार. तर NTमध्ये एकूण पाहू शकता जागा पाहू शकता 3 ते 7 जागा आहेत. कमी जागा आहेत. 3 ते 7 जागा फक्त प्रत्येक कॅटेगरीसाठी आहेत आणि अर्ज जास्त आहेत. त्यामुळे अपेक्षित जो कट ऑफ आहे हा वाढेल थोडासा 135 तो 138पर्यंत जाऊ शकतो. यानंतर समांतर आरक्षण जे आहे यामध्ये खेळाडू प्रवर्ग 120, 125 ठीक होईल. यामध्ये माजी सैनिकांसाठी 110
असेल पाहू शकता। त्यानंतर यामध्ये पदवीधर अंशकालीन 108 ते 110 पर्यंत असेल, भूकंपग्रस्तांसाठी 90 कारण त्याच्यामध्ये अर्ज जास्त नसतात, दिव्यांगांसाठीचा जास्त वाढू शकतो 94 ते 100 पर्यंत हा जाऊ शकतो अर्ज जास्त असतील तर, अनाथसाठी कमीच लागेल 90च्या आतमध्ये 90 92 पर्यंत हा कट ऑफ जाईल। तर अशा पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविका याची भरती प्रक्रिया आहे यासाठीचा कट ऑफ असणार आहे। लक्षात घ्या की 0.5 इतके मार्क्स कट होणार आहेत। 50 प्रश्न बरोबर दिल्यानंतर 50 चुकलेत तर तुम्हाला 50 गुण मिळालेत आणि प्लस तुमच्या अजून प्लस 50 जे आहे 25 कट होणार आहेत। म्हणजे यामध्ये पाहू शकता 100 गुण मिळालेले म्हणजे 75 गुण तुम्हाला इथे प्राप्त होणार आहेत। जे 100 गुण आहेत त्यामधून पुन्हा 25 गुण कट होतील। तर या पद्धतीने इथे फक्त एकूण गुण जे आहे तुम्हाला 75 इतकेच मिळणार आहेत। तर या पद्धतीने तुमच्या गुणांवर जो इफेक्ट पडणार आहे, जास्त प्रश्न तुम्ही सोडवलेत आणि किती प्रश्न तुमचे चुकलेत यावर ते अवलंबून असणार आहे। जर प्रश्न सोडवले नसतील तरीसुद्धा ही जी अंदाजित कट ऑफ आहे ही कमीच लागणार आहे। याचा अंदाजित कट ऑफ आहे पाहू शकता, महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं शेवटी सांगू इच्छितो की हा अंदाजित कट ऑफ आहे हा कमी किंवा जास्त होऊ शकतो। पहिल्यांदाच निगेटिव्ह मार्किंग TCS पॅटर्ननुसार जाहीर केल्यामुळे अंदाजित कट ऑफसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये चुकू शकतो। ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।